नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असं श्रावण स्पेशल म्हणजे कांदा लसूण न वापरता आपण थापटवडीचं कालवण बनवणार आहोत. आणि थापटवडी म्हटलं तर काळ्या मसाल्यात रस्सा लागतो, त्यासाठी आपण कांदा लसूण न वापरता काळा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. प्रथम आपण वडीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. तर वडीसाठी इथे मी घेतलेले 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. इथे मी 3-4 मिरच्या कट करून घेतलेले आहे. अद्रकचे छोटे छोटे 2 तुकडे घेतलेले, अगदी छोटे थोडेसे अद्रक घेतलेले आहे. जिरा घेतलेला आहे, बघत असेल जिरा घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा. आणि 1 चमचाभर आपल्याला खोबरे लागणार आहे. ओलं घेतलं सुकं घेतलं तरी चालेल. घेतलेलं आहे हे रश्शासाठी घेतलेलं आहे. थापडवडीचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी घेतलेलं सामान. मी इथे खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी खोबरं. इथे 10 ते 12 फुटाणे घेतलेले आहे. 1 चमचाभर धना घेतलेले आहे. 1 चमचाभर सफेद तीळ, थोडेसे जिरं, एक हिरवी मिरची आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे मोठासा, आणि खूप सारी कोथिंबीर. मिरची मी बारीक करून घेतलेला आहे, थोडं पाणी घालून बारीक केलेलं आहे. आता आपण आधण ठेवून घेऊया वडीसाठी. इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेलही घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं, थोडंसं जिरं टाकलं. आपण वाटायला जिरं घातलेलं आहे आणि जी मिरची आपण वाटून ठेवलेली आहे ती घालून घेते. आणि छान परतून घ्यायची आहे आपल्याला मिरची. त्यातच घालून घेते थोडीशी हळद. आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे मिरची. मिरचीला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण पाणी घालून घेणार आहोत. जेवढं पीठ घेतलं त्याच्या डबल पाणी घालून घेते, म्हणजे 2 वाट्या पाणी घालून घेणार आहे. आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. आपल्याला सर्व भाजून घ्यायचंय, खोबरं, तीळ, धणा आणि फुटाणं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सर्व मी भाजून घेणार आहे. मिरची सुद्धा त्यातच घालून घेते. आपलं खोबरं छान भाजलेलं आहे. आता जे छोटे छोटे जिन्नस राहिलेले ते घालून घेते सर्व. आणि आपण गॅस बंद करून घेणार आहोत. सर्व भाजून झालेलं आहे. एका साईडला मसालाही थंड होतोय आणि बघू शकता इकडे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आणि आता आपण घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ. आता मी पीठ हटवून घेणार आहे. या पद्धतीने रवी घेतलेली आहे आणि एका साईडने पीठ घालून घेते. या पद्धतीने हटवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ. अजिबात गोळ्या करायच्या नाहीये या पद्धतीने. आणि आपण पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे काय होतं, पीठ चाळून घेतलं गोळ्या होत नाही. सर्व गोळ्या मी फोडून घेतलेले आहे आणि 5 मिनिट आपण झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेणार आहोत. 5-6 मिनिट झालेले आहे झाकण ठेवून. आपले छान असं पीठ शिजलेलं आहे आणि बघू शकता असा गोळा होतोय, म्हणजे आपलं पीठ शिजलं. आणि दुसरं म्हणजे असं आपला हात हे करून बघायचा, म्हणजे आपल्या हाताला पीठ चिटकत नाही, म्हणजे आपलं पीठ शिजलेलं आहे. इथे मी पोळपाट ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर भरू होते आणि सुकं खोबरं आपण किसून ठेवलं ते घालून घेते. आणि सर्व मिश्रण मी त्यावर घालून घेणार आहे. जे पिठाचं मिश्रण आहे ते सर्व घालून घेते. या पद्धतीने सर्व मिश्रण घालून घेतले. त्याच्यावर पुन्हा एकदा मी खोबरं आणि कोथिंबीर घालून घेते आणि छान आपल्याला थापून घ्यायचे. या पद्धतीने गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे. खूप छान अशी आपली वडी झालेली आहे. आपण थंड करण्यासाठी साईडला ठेवून घेऊया आणि रस्सा बनवून घेऊया. रस्सा बनवण्यासाठी आपल्याला जे पीठ आपण शिजवून घेतलं होतं त्या कढईमध्ये मी पाणी घालून घेतले, म्हणजे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला रश्शाला भेटणार आहे. म्हणजे आपला रस्सा खूप टेस्टी होतो ह्या जे पीठ असतं त्यांनी. याला छान गरम करून घ्यायचं, म्हणजे ऑटोमॅटिक सर्व मिश्रण जे आहे ते कढईचं सुटतं. आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण जो भाजून घेतलेला मसाला आहे तो बारीक करून घेणार आहोत. भाजून घेतलेला मसालाही छान बारीक करून घेतलेला आहे आणि कढई तापायला ठेवलेली आहे. त्यात घालून घेते तेल. इथे तेल घालून घेतले. तेल छान गरम झालं की आपण घालणार आहोत कढीपत्ता. आणि त्यात सुके मसाले घालून घेते. सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेले लाल तिखट, गरम मसाला आणि हळद पावडर घालून घेते. आणि जो मसाला बारीक करून ठेवला होता तो मसाला घालून घेते. सर्व मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तेल सुटलेलं आहे. कोथिंबीर घालून घेते थोडीशी. आणि आज जे गरम करायला पाणी ठेवलं होतं
ते पाणी घालून घेते लगेच. गरम पाणी घालून घ्यायचं आहे. बघत असेल पिठाचं जे पाणी होतं ते घालून घेतलेलं आहे. सर्व पाणी घालून घेतलेलं आहे. जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण घालून घेतलेलं आहे आणि मस्त एक दणकून उकळी आपल्याला आणायची आहे. आणि शेवट घालून घेते चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घालून घेते मी. छान आपल्याला एक दणकून उकळी घ्यायची आहे. आपल्या रश्श्याला उकळी येते तोपर्यंत आपण वड्या कट करून घेणार आहोत. छोट्या मोठ्या जशा आवडत असेल तशा करून घेऊया. सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहे. बघत असाल या पद्धतीने मी वड्या कट करून घेतलेल्या आहे. खूप छान अशा वड्या झालेल्या आहे आपल्या. बघत असाल तर थापटवडीच्या रश्श्याला मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघत असाल तर मस्त अशी आपली भन्नाट वडी आणि रस्सा म्हणजे थापटवडीचे रस्सा आणि थापटवडी झालेली आहे. आणि आपण कांदा लसूण न वापरता केलेली आहे. ह्या श्रावण महिन्यात नक्की ट्राय करून बघा. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.